नमस्कार मंडळी. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला रमाकांत बद्दल खूप मोठा ट्विस्ट इथं बघायला भेटणार आहे. आता अर्णव दरवाजाच्या आतून ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर, माझ्याकडे तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. मग ईश्वरी पण दरवाजाच्या बाहेर उभी राहून म्हणते, माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक सरप्राईजच आहे. मग आता पुढे अर्णव दरवाजा उघडतो आणि आनंदाने डिशमध्ये ठेवलेल्या गुलाबांच्या पाकळ्या तो उधळतो. पण ईश्वरीवर नाही बरं का, रमाकांत म्हणजेच त्याच्या वडिलांवर. त्यांना तिथं पाहून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो आणि रमाकांत एवढ्या दिवसांनी आपल्या मुलाला पाहून भावूक होऊन जातो आणि त्याचे डोळेच भरून येतात. तेवढ्यात घरातली सगळी माणसं तिथं जमा होतात. वल्लरी जाम घाबरून जाते बरं का. शेवटी घडायचं तेच घडलं ना. ईश्वरीनेच रमाकांतला शोधून काढलं. हे असं झालं म्हटल्यावर वल्लरी चिडलेलीच आहे आता. इकडं ईश्वरी आता अर्णवला म्हणते, तुमचे बाबा घरी परत आलेत. झालं हे ऐकून आता अर्णवच्या हातातली डिश जी काचेची असते ती जमिनीवर पडते आणि फुटते. तेच आता अंजली चिडून म्हणते, तू का घेऊन आलीस ईश्वरी यांना इथं? ईश्वरी म्हणते, आधी त्यांना घरात तरी येऊ द्यात ना तुम्ही. आता अंजली डोळे लाल करत म्हणते, अनोळखी माणसाला या घरात जागा नाहीये. हा माणूस या घराच्या आत पाऊल ठेवू शकत नाही. पोरांच्या मनात स्वतःविषयी एवढा राग पाहून रमाकांत तुटूनच जातो आणि आता अर्णव रागात रमाकांतला बोट दाखवत म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेपासून आणि या घरापासून दूर निघून जायचं, समजलं ना? पण पोरांच्या मनात स्वतःविषयी असलेला एवढा द्वेष पाहून रमाकांत निशब्द होऊन तिथंच उभा राहतो आणि रडू लागतो.